नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजेच सरळ सेवा भरती अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती, बघा तुमची कोणतीही परीक्षा असू द्या, हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारलाय, नागार्जुन सागर हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। नागार्जुन सागर हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? नागार्जुन सागर बघा हा प्रकल्प कृष्णा या नदीवरचा या ठिकाणी तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, काय विचारलाय, गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, गुगामल हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? गुगामल हे राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, सांची बघा हे भारतामधलं प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा, सांची स्तूप कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे। सांची स्तूप मध्य प्रदेश या राज्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, इंदिरा गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? इंदिरा गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, काय विचारलाय, सालार जंग म्युझियम कोणत्या ठिकाणी आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, सालार जंग म्युझियम कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? सालार जंग म्युझियम हे हैदराबाद या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, काय विचारलाय, आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, PYQ प्रश्न आहे। मागील परीक्षामध्ये बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, आत्मीय सभा यांची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर काय असेल? राजाराम मोहन रॉय यांनी पहा आत्मीय सभा त्यांनी बघा स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, देशबंधू असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? देशबंधू असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? चित्तरंजन दास यांना देशबंधू या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काय विचारलाय, संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये कोणी सुरू केली? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये कोणी सुरू केली? तर याचे योग्य उत्तर काय असेल? रघुनाथ धोंडो कर्वे यांनी बघा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू केली होती। प्रश्न क्रमांक 9 पहा, काय विचारलाय, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? इलेक्ट्रॉनचा शोध विचारलाय, कोणी लावला? बऱ्याचदा बघा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर काय असेल? सर जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनचा शोध हा लावलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काय विचारलाय, खालीलपैकी कोणता वायू निष्क्रिय वायू नाही? बघा, या ठिकाणी 4 वायू आहेत, ऑर्गॉन, हेलियम, निऑन, लिथियम। बघा, लिथियम हा वायू या ठिकाणी निष्क्रिय वायू नाही। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजेच सरळ सेवा भरती महत्त्वपूर्ण बघा 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि सोबत बघा एका वर्षांचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF आहे व मागील बघा झालेले सर्व बघा पेपर आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा, ज्यांना कोणाला हे 8000 प्रश्नांचं PDF, एका वर्षांचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF, मागील बघा झालेले सर्व पेपर व सर्व IMP PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? तर याचे योग्य उत्तर काय असेल? तलावचा कासार बघा हा शब्द योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, काय विचारलाय, पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पुरोगामी। तर याचा योग्य विरुद्धार्थी शब्द मग कोणता असेल?
प्रतिगामी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे। विषय क्रमांक 3 बघा काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारलंय, कोणालाही कळू न देता एखादी गोष्ट पार पडणे। बघा त्यांना काय म्हणतात, कोणालाही कळू न देता एखादी गोष्ट पार पडणे। बघा त्यांना काय म्हणतात, त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 याला पाहिजे, बिनबोभाट। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 4 बघा काय विचारलं, वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारले, माशा मारणे। बघा माशा मारणे म्हणजे काय असतो, काहीही उद्योग न करणे, याचा या ठिकाणी योग्य अर्थ आहे। विषय क्रमांक 5 बघा काय विचारलाय, भाकरी, अडकिता, खलबत्ता या ठिकाणी काही शब्द आहेत। हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? भाकरी, अडकिता, खलबत्ता बघा हे कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा विषय क्रमांक 6 काय विचारलाय, पुढील शब्दापैकी विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे। विशेष नाम, माणूस, प्राणी, गवत, सह्याद्री। म्हणजेच ऑप्शन क्रमांक या सह्याद्री बघा या ठिकाणी हा शब्द विशेष नाम या प्रकारच्या या ठिकाणी म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7 बघा काय विचारलाय, पुढीलपैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे। भाववाचक नाम, सुंदर, मित्र, मंगल, गायकी। बघा भाववाचक नाम मग कोणता असेल, गायकी। बघा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे। विषय क्रमांक 8 बघा काय विचारलाय, मी अभ्यास केला होता। मी अभ्यास केला होता बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे। या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। मी अभ्यास केला होता, होता म्हणजे या ठिकाणी वाक्यामधली क्रिया पूर्ण झालेली आहे। पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे। विषय क्रमांक 9 बघा काय विचारलंय, हे जग दुःखाने भरलेले आहे अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे। या वाक्याचा आपल्याला काळ या ठिकाणी वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे। बघा कोणत्या प्रकारचं वाक्य असेल हे, तर हे वाक्य विधानार्थी या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, महर्षी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? महर्षी बघा हा शब्द मागील परीक्षामध्ये शब्द या ठिकाणी विचारण्यात आला होता। महर्षी या शब्दामध्ये कोणती विभक्ती आहे? बघा कोणती संधी आहे? महर्षी। मग कोणती असेल बघा संधी? स्वर संधी आहे का, विसर्ग संधी आहे का, व्यंजन संधी आहे का, कोणती असेल? महर्षी या शब्दामध्ये बघा स्वर संधी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। बघा विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, मोबाईल फोनचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा मार्टिन कफूर यांना मोबाईल फोनचे जनक या ठिकाणी म्हटले जाते। विषय क्रमांक 12 बघा काय, मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? मराठी भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी असतो? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? 27 फेब्रुवारी या दिवशी बघा मराठी भाषा गौरव दिन असतो। विषय क्रमांक पुढचा बघा काय, 100 वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते महोत्सवी वर्ष साजरे करतात? बघा एखाद्या गोष्टीला 100 वर्ष बघा पूर्ण झाल्यावर आपण शताब्दी वर्ष या ठिकाणी महोत्सवी वर्ष हे साजरे करत असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता। बघा वाक्याचा काळ कोणता असेल? येत होता। बघा भूतकाळाचं वाक्य आहे, बघा अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? महाराष्ट्राचे सॉक्रेटिस कोणाला म्हणतात? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना महाराष्ट्राचे सॉक्रेटिस या ठिकाणी म्हटले जाते। विषय क्रमांक पुढचा, डेन्मार्क या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? डेन्मार्क या देशाची राजधानी कोणती आहे? बघा योग्य उत्तर काय असेल? कोपनहेगन पहा डेन्मार्क या देशाची राजधानी आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण होता? अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस कोण होता? त्याचे योग्य उत्तर काय असेल? युरी गागारिन अंतराळामध्ये जाणारा या ठिकाणी पहिला माणूस होता। विषय क्रमांक पुढचा बघा, पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्य प्रकाराशी पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर बघा सितार वादक या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, युनेस्कोचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? युनेस्कोचं मुख्यालय। विषय क्रमांक या ठिकाणी बघा युनेस्कोचं मुख्यालय कुठं आहे? तर पॅरिस बघा या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, कलम 80 मध्ये खालीलपैकी कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे? कलम 80 मध्ये
बघा कलम 80 मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे, तर राज्यसभा या सभागृहाची बघा तरतूद कलम 80 मध्ये करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, भारतीय राज्यघटनेमधला 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचा 8वे परिशिष्ट कोणत्या बाबीशी संबंधित आहे, तर राजभाषा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक क्रिप्स मिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते. क्रिप्स मिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, सन 1942 या वर्षी बघा भारतामध्ये क्रिप्स मिशन हे आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा, महात्मा गांधीजी यांना एका माणसाचे सैन्य अशी उपाधी कोणी दिली होती. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, महात्मा गांधीजी यांना एका माणसाचे सैन्य अशी उपाधी लॉर्ड माउंटबॅटन यांनी ती दिली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. जागतिक रक्तदान दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो. जागतिक रक्तदान दिन बघा याचे योग्य उत्तर काय असेल, बघा 14 जून या दिवशी बघा जागतिक रक्तदान दिन असतो. बघा शीतपेयामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या प्रकारचं ऍसिड असते. शीतपेयामध्ये कोणत्या प्रकारचं ऍसिड असते. बघा कार्बोनिल ऍसिड या प्रकारचे या ठिकाणी ऍसिड असते. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून खालीलपैकी कोण होते. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते, तर विनोबा भावे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, मानव धर्म सभा खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे. मानव धर्म सभा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी बघा मानव धर्म सभा त्यांनी बघा स्थापन केलेली संस्था आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा काय विचारलाय, मी नास्तिक का आहे हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे. तर भगतसिंग यांनी बघा लिहिलेलं हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, भारतीय जनता पार्टी म्हणजेच बीजेपीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती. बीजेपीची स्थापना सन 1980 या वर्षी बीजेपीची स्थापना ही झालेली आहे. सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे. सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे. बघा नेपच्यून बघा सर्वात लांबचा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक, संपूर्ण देशाचा कारभार कोणाच्या नावाने चालतो. याचे योग्य उत्तर काय असेल, संपूर्ण देशाचा बघा कारभार हा पंतप्रधान यांच्या नावाने चालत असतो. भांगडा बघा हे नृत्य कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे. भांगडा कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे, तर पंजाब या राज्याचं या ठिकाणी लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं राज्य आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, झारखंड हे राज्य भारतामध्ये कोळशाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. नाणेघाट विचारलाय, नाणेघाट हे शिखर कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे. नाणेघाट हे शिखर बघा पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नाणेघाट हे शिखर आहे. पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, नेवासे व संगमनेर ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत. नेवासे आणि संगमनेर कोणत्या नदीच्या काठावर आहेत, प्रवरा नदीच्या काठावर आहेत. ज्वारीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर खालीलपैकी कोणतं राज्य आहे. ज्वारीच्या उत्पादनामध्ये बघा प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं असेल. महाराष्ट्र राज्य बघा ज्वारीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली. विदा सावरकरांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी केली होती. बघा सन 1904 या वर्षी अभिनव भारत या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले होते. बघा सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केलं होतं. गोग आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक सन 1888 मध्ये ते सुरू केले होते. संगणकाला आज्ञा देण्यासाठी कोणत्या बटनाचा वापर करतात, तर एंटर या बटनाचा या ठिकाणी वापर करतात. प्रश्न क्रमांक, अस्सल मेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे. अस्सल मेंढा हे धरण चंद्रपूर या जिल्ह्यामधलं या ठिकाणी धरण आहे. महाराष्ट्रामध्ये नारळाचं सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा असे योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक नारळाचं क्षेत्र हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या वायव्य
बघा याचं उत्तर काय असेल? महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमा भागामधून वाहणारी नदी कोणती नदी आहे? महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमा भागामधून वाहणारी नदी म्हणजे तापी नदी आहे बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात? कार्बन मोनॉक्साईड CO+H हायड्रोजन यांच्या मिश्रणाला काय म्हणतात? तर वॉटर गॅस म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. शुद्ध सोने खालीलपैकी किती कॅरेटचे असते? शुद्ध सोने हे 24 कॅरेटचे असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. तांबेरा हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे? तांबेरा बघा रोग कशावर पडतो? तर गहू या पिकावर पडणारा तो रोग आहे. मानवी शरीरामध्ये अन्नाचं पचन मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी होत असते? मानवी शरीरामध्ये अन्नाचं पचन हे लहान आतडे यांच्यामध्ये बघा अन्नाचं पचन हे होत असते. विषय क्रमांक पुढचा, मानवी शरीरामध्ये बघा छातींच्या बरगड्यांची एकूण संख्या किती असते? बघा योग्य उत्तर काय असेल? बरगड्यांची एकूण संख्या 24. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. केसरीचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते? केसरीचे पहिले संपादक गो. ग. आगरकर. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुफान सेना स्थापन करण्यात आली? तुफान सेना कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन झाली होती? तुफान सेना. बघा योग्य उत्तर काय असेल? तुफान सेना बघा सातारा जिल्ह्यामध्ये स्थापन झाली होती. पेशवाईंचा शेवट कोणत्या वर्षी झाला होता? पेशवाईंचा शेवट बघा सन 1818 या वर्षी पेशवाईंचा शेवट हा झाला होता. नॅशनल विषाणू संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? नॅशनल विषाणू संस्था. त्याचे योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे या ठिकाणी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स RCF बघा खत कारखाना कोणत्या एका ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्र बघा RCF नॅशनल केमिकल बघा राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स RCF बघा हा खत कारखाना मुंबई या ठिकाणी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कायच्या देशामधला पहिला लोहमार्ग मुंबई ते ठाणे कोणत्या वर्षी सुरू झाला होता? बघा देशामधला पहिला लोहमार्ग सन 1853 मध्ये सुरू झाला होता. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा सर्वात जास्त चुनखडीचे साठे हे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, महाराष्ट्रामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणता? भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोई जो की बघा आसाम या राज्यामध्ये आहे. पहिला तेल शुद्धीकरण कारखाना आहे. दुधवा हे नॅशनल पार्क म्हणजे वाघांसाठी बघा प्रसिद्ध असेल. दुधवा हे नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा दुधवा हे नॅशनल पार्क उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. भारताच्या पूर्वेला खालीलपैकी कोणता महासागर आहे? भारताच्या पूर्वेला कोणता महासागर? पूर्वेला विचारले. पूर्वेला कोणता महासागर आहे? बंगालचा उपसागर भारताच्या पूर्वेला असलेला महासागर आहे. जळगाव हा जिल्हा विचारलाय खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? जळगाव जिल्हा बघा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. गोबीचे वाळवंट कोणत्या देशामधलं वाळवंट आहे? गोबीचे वाळवंट कोणत्या देशामधलं वाळवंट आहे? विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे सरळ सेवा भरती म्हणजे पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती बघा महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं PDF, एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF, मागील बघा झालेले सर्व पेपर व सर्व IMP PDF आपल्याकडे PDF हे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.